हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हे बघू शकता, आज मी मेथी भिजू घालायला लागले. कट करून भिजू घालते. मला म्हणजे दुपारी लावायचं आहे, तोपर्यंत ते भिजून जाते. मेथीची बिया आहे का? आता ह्याच्यात मी पाणी घातलेलं आहे. दुपारपर्यंत मी भिजवायला ठेवते. दुपारच्या नंतर मिक्सरमध्ये फिरून हेअर मास्क म्हणून मी लावणार आहे. किचनवर आज खूप राडा पडलेला आहे. बघू शकता तुम्ही. राशीने तसंच टाकलेलं आहे, आंब्याचा रस वगैरे केलेलं तसंच टाकलेलं आहे. मला सकाळी सकाळी आता भरपूर कामं आहेत आणि आवरायचे आहेत. सगळं किचनवर राडा पडलेलं मला नाही आवडत, म्हणून मी सकाळी सकाळी किचन आवरायला घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, किचनवर खूप राडा पडलेला आहे. आणि काल राशीने पीठ दळलेलं ते खाली सगळं पीठ सांडलेले आहे. त्याला मुंग्या होत आहेत, म्हणून मी आता लवकरात लवकर ते काढणार आहे. आंब्याचा रस करून तसंच ठेवलेलं आहे. आणि आता कॅरी बॅगमध्ये भरून पोळी मी झाडाखाली टाकणार आहे, कारण हे आंबे गोड होते. झाडाखाली टाकणार आहे. सगळं गोळा करून ठेवते. काल संध्याकाळी मी भाजीला गेलेले होते. ते पिशवीतलं भाजी वगैरे काढून फ्रीजमध्ये ठेवायचं झालं नाही. फक्त कोथिंबीर तेवढं ठेवायचं झालेलं आहे. ढबू मिरची आणलेली आहे मी. आज ढबू मिरचीचा बेत आहे. ताजं ढबू मिरची आहे. आणि हे काकडी आहे, गावरान काकडी म्हणते त्याला. आणि टमॅटो बघा, गावरान टमॅटो आहे. आज मी टमॅटोचं कोशिंबीर, काकडी आणि टमॅटोचं कोशिंबीर बनवणार आहे. हे मी आता फ्रीजमध्ये गाठ बांधून पॅक करून ठेवणार आहे. आज खूप काम आहे, आवरायचं आहे पटपट. असंच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. बघू शकता, कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवले. आणि कोथिंबीर मी तसंच ठेवले होते. तसंच कोथिंबीर फ्रीजमध्ये नाही ठेवायचं. ते आता मी या डब्यातच घालून ठेवणार आहे. असं आता मी ह्या डब्यात पॅक करून ही डब्बी ना फ्रीजमध्ये मी ठेवून टाकणार आहे. ह्याच्यात ताजं गावरान कोथिंबीर आहे. असंच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे बघू शकता तुम्ही, हे फ्रीजमध्ये मी ठेवून टाकणार आहे. आता आंब्याचा रस केलेलं पोळी आणि चपाती बी तिथं. चपाती हे म्हशीला देण्यासाठी चालले आणि आंब्याची पोळी मी हे तिथं मातीत टाकते. आणि चांगले आंबे आहेत ते लागू पण जाऊ शकते. घरासमोर झाड आहे, बघू शकता. आंब्याची पोळी असं मी टाकते.
हे आंब्याची कुळी असं टाकते मी. परत ते झाड येऊ शकते भिजून. आता पाऊस पडायची वेळ आलेली आहे. पाऊस पडून पडून ना ते भिजून जाते. ते रोपं तयार झाले ना आपण दुसरीकडे ते लावू शकतो. अशा पद्धतीनं झाडाखाली खूप कचरा झालेला आहे. हे बघू शकता. हे मी इथं टाकते आणि कचरावाला आल्यावर उचलते. सकाळी सकाळी खूप वारा सुटलेला होता. चपाती मी असं गुंडाळून ठेवते. आधी ती उठलं ना तर म्हशीला देऊन येते. शेजार त्यांची म्हशी कढीपत्त्याचं झाड. हे काय बघू शकता का तुम्ही. हे रवा आहे. हे रवा मी बाहेर थोडं ऊन खायला आणून ठेवलेलं आहे. अजून तर ऊन पडलेलं नाही आहे, पण किडे वगैरे होऊ नये म्हणून मी हे थोडं उन्हात ठेवून दुपारी हे मी भरून काढणार आहे. हे काळे असे किडे होऊ नये म्हणून असं जरा ऊन खायला ठेवले. ही रवा चांगलं रवा आहे म्हणून मी ह्याला बाहेर आणून ठेवलेलं आहे. तर आता मी खराटा घेते. खराट्याने झाडूचं काम चालू झालं. आता पटपट खराट्याने झाडू मारून सडा रांगोळी सगळ्यांचे सडा रांगोळी झालेले आहे. माझं अजून सडा रांगोळी झालेलं नाही. तर अशा पद्धतीनं मी सडा रांगोळीला चालू केलेलं आहे. ह्या जागेला मी रांगोळी घालते. आता ही परशी थोडं पाण्याने सडा मारून घ्यायचं. झाडांमुळं ना खूप कचरा होत आहे, पण ठीक आहे. झाड मला आवडतेच घरासमोर. आता पाणी आणून ना सडा मारून घेते. सडा मारलं की पाण्याचा सडा झालं ना तर रांगोळी काढून पाण्याचा सडा टाकत आहे. पाण्याचा सडा टाकून ही उंबरा सगळं मी धुवून घेते. धुवून घेऊन पुसून घेऊन हे बघू शकता. सगळं सडा मारून घेतलेला आहे मी. सडाने सगळं उंबरा धुवून घेतलेले. आता रांगोळी काढायचं आहे मला. रांगोळी घेतलेलं आहे मी.
पंचपाळ सुद्धा घेतलेला आहे. इथं हे लक्ष्मीच्या पाऊलं आहेत, त्यांना हळद कुंकू लावायचं. हळद कुंकू लावून घेऊन रांगोळी काढायला सुरुवात करायची. पहिला मी लक्ष्मीचे पाऊलं काढून घेते. अशा प्रकारे लक्ष्मीचे पाऊलं काढून घेऊ. त्याच्यावर हळद कुंकू लावून घ्यायचं. असं एक छोटीशी घरासमोरची एक रांगोळी आता काढणार आहे. छोटीशी घरासमोरची एक रांगोळी आता काढणार आहे मी. मला ही रांगोळी, जिलेबी रांगोळी मला खूप आवडते. कारण सकाळी सकाळी घाई गडबड असते, म्हणून जे लवकर होईल ते मी रांगोळी काढत असते. वारा आहे म्हणून रांगोळी उडत आहे. गार वारा सुटलेला आहे सकाळी सकाळी. पहाटे पावसांचा गडगड चालू होता, पण पाऊस पडलेला नाही आहे. झटपट असं बारीकशी रांगोळी मी काढून घेतलेली आहे. त्याच्यावर थोडंसं हळद कुंकू टाकायचं. कशी वाटली रांगोळी कमेंट करून सांगा. सकाळी सकाळी खूप घाई गडबड असते, म्हणून मला जे जमते ते मी रांगोळी काढलेली आहे. रांगोळी कशी वाटले ते तुम्ही कमेंट करून सांगा मला प्लीज. आता सगळीकडचं वगैरे घर आवरायचं आहे मला आणि स्वयंपाकाला लागायचं आहे. बाहेर पण जायचं आहे आज, त्याच्यासाठी मी आज लवकर उठले. आदिती उठून या लागली. गुड मॉर्निंग कर आपल्या यूट्यूब फॅमिलीला. आदिती आत्ता गच्चीवरून उठून येत आहे. मी आदितीला वर सोडून आले होते, तिला गाढ झोप लागलेली होती. खूप गार छान वारा लागलेलं होतं, म्हणून तिला गाढ झोप लागलेली होती. तिला उठवलं नाही, ती आली आता मस्त दूध आणते आदिती. मस्त चहा करायचा, चहा करून परत कामाला लागायचं. तोपर्यंत गुड बाय गाईज, गुड बाय. बाहेरची सडा रांगोळी वगैरे झाली. आता किचन धुवून घ्यायला. किचन स्वच्छ असलं ना, काम करायला मजा येते. किचनवर राडा दिसला ना, मला ना अजिबात काम करायला मजा येते. आणि कसं होतंय, एक नर्वसपणा तयार होतोय. काहीतरी विचित्र वाटतंय मला. किचन असं घाण असल्यावर खूप विचित्र वाटतंय मला. स्वयंपाक करायला पण कंटाळा येत आहे. किचन छान क्लीन असलं ना, स्वयंपाक करायला खूप मजा येते. वायपरने सगळं पाणी ढकलून घेते. एकदम छान
स्वच्छ किचन होतं. वाईपरनी पाणी ढकललं ना एकदम कोरडं कोरडं होतंय. अशा पद्धतीने किचन स्वच्छ. आता शेगडीची पूजा करून घ्यायचं. इवी ते लावून घेतले आणि गॅसचे नमस्कार करायचा आणि स्वयंपाकाला चालू करायचा. कसं वाटलं किचन कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने सकाळी सकाळी मी शेगडीचं स्वच्छता केलं.